आयडिया सारेगमपच्या या 10व्या पर्वात सर्वप्रथम तुमच्या दोघांचं खूप 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 स्वागत. धन्यवाद. अतुल, मला सगळ्यात आधी तुला विचारायचंय, तुम्ही परीक्षक म्हणून ही नवीन भूमिका इकडे बजावताय आजपासून या 10व्या पर्वाची. मग काय नवीन वेगळं असं देणार आहात या मंचाला? खरं सांगायचं तर आम्ही आत्तापर्यंत कुठेही गेलो नव्हतो. आज परीक्षक म्हणून या मंचावर आलो होतो 1-2 वेळा, आय थिंक 1-2 एपिसोडमध्ये. यावेळी कसं झालं, मी मुद्दाम हे इथे सांगू इच्छितो की नॉर्मली एक कार्यक्रम सुरू होतो आणि मग त्यानंतर ऑडिशन्स होतात आणि त्यानंतर ते कंटेस्टंट निवडले जातात आणि मग पुन्हा कोणीतरी जज येतं वगैरे, अशा पद्धतीने यावेळी झी मराठीकडूनच झालं नाही. यावेळी त्यांनी काही स्पर्धक निवडले, त्यांनी सॉर्टिंग केलं त्यांच्यातलं टॅलेंट त्यांनी निवडलं आणि त्यांची एक CD एका छान फुलांच्या बुकेसारखी बनवून आमच्याकडे पाठवली आणि आम्हाला असं विचारण्यात आलं की यामधलं तुम्हाला जर कोणी आवडलं तर आपण स्पर्धा करायची, कशी करायची, काय करायची ते बघू आपण. आम्ही ते 50-1 जण सगळी ऐकल्यानंतर त्याच्यातल्या 24 जणांना, ॲक्च्युली हवे होते 12 जण, पण त्याच्यातल्या 24 जणांना जे आम्हाला खूप आवडले आणि ज्यांच्यामध्ये आम्हाला वाटलं की पोटेन्शियल आहे. नॉर्मली जसं एक सिंगिंग कॉम्पिटिशन असते तसं काही होणार नाही आणि ज्यांना घेऊन लहानपणापासून किंवा आम्हाला म्युझिकमधलं कळायला लागल्यापासून आम्हाला जे वाटलं की अशा पद्धतीचे चॅलेंजेस असले, अशा पद्धतीची आव्हानं असली तर ते एका सिंगरला, एका नवीन सिंगरला करायला किती मजा येईल आणि ते अवघड किती असेल आणि त्यातनं कसं एक स्पर्धा छान तयार होईल, अशा पद्धतीचे राऊंड्स आणि अशा पद्धतीचे आम्ही पूर्णपणे या कार्यक्रमाची संकल्पना आता नव्याने डिझाईन केली आहे, करतोय. आणि एवढं मात्र निश्चित ते 24 जण खूप चांगले आहेत, पण तरीसुद्धा या येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांना खूप कष्ट करायला लागणार आहेत आणि आम्ही तेच बघतोय. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, म्हणजे यामध्ये कोण जिंकेल, कोण नाही जिंकणार, हा एक स्पर्धेच्या नियमाचा एक फॉर्मॅटचा भाग झाला. पण याच्यातनं एखादा जरी आवाज अशा पद्धतीने आम्हाला मिळावा की ज्याला आम्ही आमच्या रेकॉर्डिंगमध्ये, आमच्या नवीन गाण्यामध्ये वापरू शकतो, मग तो विनर असेल, तो बाहेर गेलेला असेल, कॉलबॅकमध्ये आलेला असेल, काही असेल, पण एक नवा साऊंड, एक नवा व्हॉइस आम्हाला मिळावा, हा आमचा त्यामागचा प्रयत्न आहे. अजय, मला तुला विचारायचंय, झी मराठीनी ह्या 24 ताऱ्यांचा शोध घेतलाय. तुम्ही आता नेमका कसला शोध ह्या प्रवासातनं घेणार आहात? 24मधून एक निवडणं फार अवघड आहे. बिकॉज हे 24 निवडले गेले याचं कारणच आहे की ते 24 चांगले वाटले. त्यांच्यामध्ये काहीतरी दम होता, त्यांच्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट होती प्रत्येकाच्या आवाजात. कोणाचा आवाज टेक्स्चर खूप चांगलं, कोणाचं गायकी खूप चांगली, कोणाच्या ताना खूप चांगल्या येत आहेत, कोणाचं एक्सप्रेशन फार चांगले आहेत. सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी गोष्टी अशा होत्या की ज्या फार खुणावत गेल्या आम्हाला. ते जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की आपण ह्या गोष्टींचा, समजा यांच्यावर अजून काही आपण थोड्याशा टिप्स, थोड्या गोष्टी यांच्याशी शेअर केल्यानंतर यांना काही गोष्टींचं एक जाणीव पण होऊ शकते आणि ज्या कमी असतील गोष्टी त्या इम्प्रूव्ह होऊन मे बी यू नेवर नो की कोणीतरी इकडे नाट्यसंगीत गात आहे आणि कट टू एखादं रॉक गाणं पण गाऊ शकतं. यू कॅनॉट, म्हणजे आम्हाला त्याचं, ही फक्त वर्स्टाईल असण्यासाठीची एक कॉम्पिटिशन आहे असं मला म्हणायचं नाही. बिकॉज तो माणूस जसा आहे, तो गायक जसा आहे, त्याचं शिक्षण जसं झालेलं आहे, त्याची आवड जशी आहे, त्याने तसंच गावं अशी आमची इच्छा आहे. पण जर त्याला एक्सप्लोअर करायचं असेल आणि त्याला काहीतरी वेगळं काहीतरी करून पाहायचं असेल आणि त्यासाठी त्याची तयारी असेल तर त्याला आपण थांबवणार नाही आहोत. त्याला ते करू देणार आहोत की तू ते ट्राय कर. बिकॉज त्याच्यामुळे फक्त त्यालाच नाही, आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक रसिकांना, जे नवीन येणाऱ्या गायक आहेत त्या सगळ्यांना सुद्धा हे कळेल की तो प्रयत्न कुठल्या दिशेने असावा, ती दिशा कुठली असावी, ऍक्च्युली बेसिकली दिशाच कुठली असावी आणि मग तो प्रयत्न कसा असावा. सो प्रत्येकाची ॲबिलिटी वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळं देण्याचा आमचा विचार आहे आणि त्यातून जे आम्हाला हवंय तो एक असा गायक ज्याला आम्ही अक्षरशः मानाने घेऊन मिरवू शकू, की ज्याचा आम्हाला गर्व असेल सगळ्यांना. क्या बात आहे. तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार आणि मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते की तुम्ही कृपया स्थानापन्न व्हावं. थँक्यू.
या स्पर्धेला सुरुवात करताना आम्ही 12 स्पर्धक घेऊन स्पर्धा सुरू करणार होतो. पण या प्रत्येक स्पर्धकाची जिद्द आणि त्यांची गुणवत्ता बघून त्यांनी आम्हाला आमचा निर्णय बदलायला भाग पाडलं. आणि आज तुम्ही बघताय इथे आपण 24 स्पर्धक रादर विजेत्यांची निवड केली आहे. हा निर्णय जेव्हा आम्ही या 24 जणांना सांगितला तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती ती पाहूया. तुम्हाला कल्पना असेल सगळ्यांना की एवढा वेळ लागतोय सारखा. परवा सुद्धा त्या 52 मधनं 24 जण काढले. आत्ता सुद्धा गेले 1.5 तास आमचं चाललंय डिस्कशन. अतिशय अवघड होतं. चॅनलशी पण बोललो की आपण सगळेच का नाही घेऊ शकत आहोत, पण त्यांचा प्रॉब्लेम आहे. नॉर्मली 10-12 असतात, यावेळी 18 ठरलेत. जे लोक आपल्याबरोबर आता इथून पुढे नसतील त्यापैकी एक नाव आहे जयदीप, दुसरं आहे नाव कीर्ती किल्लेदार, तिसरं आहे नाव धवल, चौथं आहे नाव दीपिका, 5वं स्वरूपा आणि 6वं विश्वजित. चला रे, एवढा वेळ आहे आपल्याला. टेन्शन घेऊ नका. सगळे 24च्या 24. अरे इतकी चांगली संधी, जजेस एवढे भारी, सगळे पार्टिसिपेंट एवढे भारी आणि यांचं सगळ्यांना सोडून असं विचारणं इतकं भयानक वाटलं. पहिलं नाव घेतल्यावर एकदम असं वाटलं की झालं काय म्हणजे झालं दिसतं ते की. पहिलं नाव अनाऊन्स झाल्यावर मला खूपच वाईट वाटलं. खूप एकदम कसं तरी झालं मला क्षणभर झालं वाटेल त्यामुळे. वाटलं की जमीन हादरली. हो, माझं नाव अनाऊन्स केलं आणि मी खूप टेन्शनमध्ये आले होते की मी नसणार आहे. पण त्याच्यानंतर बेस्ट सरप्राईजचं पॉईंट होता की आम्ही सगळेजण सिलेक्ट झालो. खूप म्हणजे मी सांगूच शकत नाही, इतकं असं मी सांगूच शकत नाही खरंच. Now we are happy. We are very happy and we'll all give our best. Yes, and we'll rock this episode. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्हालाही खूप आनंद झालाय हे आम्हाला कळतंय.